तुम्ही जर अजून माझ्या चॅनल सखी अमृताला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बटनवर दाबा आणि मग घंटीच्या बटनवर दाबा आणि अशा पद्धतीने ऑल करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. दहीवड्यासाठी लागते डाळ आणि दही दोघीही. आता ही आपण उडदाची डाळ घेतलेली आहे. काही लोक मुगाच्या डाळीचे पण करतात, पण ते त्याला मुंगोडी म्हणतात, त्याला दहीवडे नाही म्हणत. ही मी उडदाची डाळ घेतलेली आहे. 2 किंवा 3 वाट्या घ्यायची आहे. तुमच्या घरात ज्याप्रमाणे माणसं असतील त्याप्रमाणे तुम्ही घ्या. मी 3 वाट्या घेतली आहे. उरले तर तुम्ही जे हे दहीवडे फ्रीजमध्ये ठेवू शकता. थंडही खूप छान लागतात. थंडीच्या दिवसामध्ये दहीवडे खाणे हे पौष्टिक असते आणि उडदाची डाळीचे वडेसुद्धा आपण थंडीमध्ये खाऊ शकतो. उडदाची डाळ ही गरम असते, त्यामुळे तुम्ही ती थंडीमध्येच खा. तुमच्या इथे खूप जास्त उन्हाळा असेल तर उन्हाळ्यात जे आहे उडदाची डाळीचा वापर कमी करा. आपल्याला ही डाळ अशी नीट जे आहे पाण्यामध्ये टाकून नीट धुवून घ्यायची आहे, कारण की त्या डाळीला थोडीशी पावडर वगैरे असते. हे बघू शकता मी अशा प्रकारे हिला पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे. भिजवून घेण्याच्या आधी आपल्याला तिला छान अशा प्रकारे धुवून घ्यायची आहे पाण्यात टाकलं, कारण तिला पावडर लागलेली असते बारीक बारीक आणि तिला धुवून घ्यायची आहे 2 पाण्याने. मग तिला भिजत टाकायची आहे. पाणी काढून भिजत टाकायचे, स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला त्याला भिजत टाकायची आहे. थंडीमध्ये डाळ भिजायला 4 ते 5 तास लागतात. उन्हाळ्यामध्ये डाळ लवकर भिजते. 2 तासामध्ये उडदाची डाळ भिजून जाते. थंडीमध्ये 4-5 तास आधी आपल्याला भिजत टाकायची आहे. हे बघू शकता अशा प्रकारे भिजली का नाही चेक करायची आपल्याला बोटाने दाबून. 4-5 तास नंतर बघू शकता अशा प्रकारे जर ती तुटली बोटाने तर ती डाळ भिजलेली आहे. मी 3 वाट्या डाळ भिजत टाकली होती. की घरामध्ये ज्याप्रमाणे आपले माणसं असतील आपल्याला आवड निवडेल त्याप्रमाणे आपण करूया. सर्व पाणी जे आहे धुवून घ्यायचे आहे. एकदा डाळ भिजल्यानंतर परत एकदा डाळ धुवून घ्यायची, कारण की त्याचा जो वास वगैरे असतो डाळीचा तो सर्व छान पद्धतीने निघून जातो आणि आपले जे वडे आहेत त्याला वेगळा वास येत नाही. कधी कधी जे आहे डाळीला इंजेक्शन वगैरे मारले असतात, डाळीमध्ये जे आहे कीड लागू नये म्हणून दुकानदाराने किंवा कोठारवाल्याने जे आहे त्याला पावडर वगैरे लावलेली असते. अशा पद्धतीने आता हे आपण दही घेतले आहे. मी हे दही लावलेलं आहे. मी हे 1 लिटर दुधाची दही लावलेली आहे. 2 किंवा 3 वाटी जर तुम्ही डाळ घेतलेली तर त्याला 1 लिटर दही 1 लिटर दुधाची दही तुम्हाला लावायची आहे. आता हे कसे लावायचे आहे, एका भांड्यामध्ये आपल्याला विरजण घ्यायची आहे, दह्याची विरजण घ्यायची आहे मोठ्या भांड्यामध्ये. त्याला सर्व बाजूने ती विरजण लावून घ्यायची आहे, दही पेटून 2 किंवा 3 चमचे. आणि थंडीमध्ये कोमट दूध करून आपल्याला त्याचे जे आहे दही लावायचे आहे आणि रात्रभर दही आपल्याला झाकून ठेवायचे. मग सकाळी अशा प्रकारे दही तयार होते. आता हे दही मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. हे बघू शकता मी दही मिक्सरमध्ये फिरवून घेतले. मी याच्यात पाणी नाही टाकले आहे. दही आपले किती घट्ट आहे पातळ आहे याच्यावर नंतर आपण दही टेस्ट करून ठरवायचे तर किती पाणी टाकायचे आणि किती नाही ते, कारण की काही दही पातळ असते. त्यात जे दुधामध्ये जर पाणी असलं तर दही पातळ होते. मग आता डाळ पण बारीक करून घेतलेली आहे. ही जी आहे डाळ मी वाटून घेतलेली आहे. उडदाची डाळ बघू शकता तुम्ही. आपल्याला छान बारीक वाटून घ्यायची आहे, दरदरीत नाही वाटायची आहे. आपल्याला बिलकुल त्याच्यामध्ये असे दाणे कण वगैरे नको राहायला. आपण चिकन पेस्ट पाहिजे आपल्याला एकदम छान. लागता पाणी टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि छान चिकन पेस्ट करून घ्यायची आहे. एकदम छान अशी दळली गेली पाहिजे ती, म्हणजे आपल्याला वेगळे फेटायची गरज नाही. तुमची डाळ जर नीट नाही दळली गेली तर आपल्याला फेटत बसावे लागते. बघू शकता मी सर्व डाळ बारीक करून घेईल. आता मी 3 वाट्या डाळ टाकली आहे आणि हे दही आहे. दही मी आधी ज्या भांड्यामध्ये फिरवून घेतले होते मिक्सरला त्याच भांड्यामध्ये मी डाळ करून घेतलेली आहे, म्हणजे जास्त भांडे भरवण्याची गरज नाही. या हे बारीक पिठी साखर आहे. दहीवडे हे गोडच छान लागतात, कारण की दही आंबट असते. पिठी साखर आपण याच्यात टाकून घ्यायची आहे. पिठी साखर टाकायची आहे कारण की पिठी साखर जी आहे ती लवकर विरघळते. साखर विरघळायला वेळ लागतो जाड साखर वगैरे असेल तर. दही आंबट आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला दहीच्या आंबटपणानुसार आपल्याला साखर टाकायची आहे. आधी 3 ते 4 चमचे तुम्ही साखर टाका. नीट हलवा, मिक्स करा, चेक करा दही किती प्रकारे आंबट आणि गोड झालेले आहे. जास्त आंबटही नको आहे, जास्त गोडही नको आहे. आपल्याला दोघांचाही टेस्ट यायला पाहिजे, म्हणजे दह्याचा टेस्ट यायला पाहिजे. माझे दही खूप आंबट होते म्हणून मी 8 चमचे पिठी साखर टाकलेली आहे. पण 4-5 चमचे टाकल्यानंतर मी टेस्ट केले की ते किती आंबट आहे वगैरे. मला ज्याप्रमाणे पाहिजे होते त्याप्रमाणे नव्हते म्हणून मी पूर्णपणे 8 चमचे पिठी साखर टाकलेली आहे. तुमचे दही जर कमी आंबट असेल तर तुम्ही कमी साखर टाका, नाही तर ती खूप गोड होऊन जाईल किंवा फक्त गोड दही किंवा लस्सीप्रमाणे ते लागायला लागेल. आपल्याला तसे नको आहे. आपल्याला दही आंबट आणि गोड दोघी लागायला हवे आहे, कारण की दहीवडे आपले खूप छान लागायला पाहिजे आपल्याला, जसं की मार्केटमध्ये मिळतात तशा पद्धतीने. हे दहीमध्ये जे आहे बारीक पिठी साखर टाकल्यामुळे हा फायदा होतो की आपली साखर लवकर विरघळते आणि जे आहे आपल्याला साखर विरघळायला वेगळा वेळ लागत नाही. माझे दहीचे जे आहे मी बारीक केल्यानंतर हे बघू शकता तुम्ही, हे थोडे घट्ट वाटले मला म्हणून मी अर्धा किंवा 1 ग्लास त्याच्यामध्ये पाणी टाकेल. आणि मी जे आहे 2 वाट्या पीठ जे आहे 2 वाट्यांचं पीठ त्याचे मी दहीवडे याच्यात करून टाकणार आहे. म्हणजे तुम्हाला जर 2 वाट्या तुम्ही भिजत टाकली डाळ तर तुम्हाला 1 लिटर जे आहे दही लागेल. मी याच्यात अर्धा ग्लासापेक्षा थोडे जास्त पाणी टाकले आहे. नीट मिक्स करून घ्यायचे आहे. जर तुम्ही पिठी साखर टाकली आहे तर पिठी साखरचे जो गोळे जमले किंवा थोड्या गाठा वगैरे जमले तर ते नीट मिक्स करून घ्यायचे आहे हलवून. आणि अशा पद्धतीने जे आहे मी साखर टाकून घेतली, नीट मिक्स करून घेतलेले आहे आणि एका बाजूलाही ठेवून द्यायचे. मग आपण जे आहे कढईत तेल तापायला ठेवून द्यायचे एका बाजूला. आणि बघू शकता माझी सर्व डाळ जी आहे ती बारीक करून घेतली आहे मी 3 वाट्या, पण मी 2च वाट्या जी आहे डाळ त्याचे वडे तळणार आहे. आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आहे. ते बघू शकता
2 वाट्या माझी डाळ आहे, याची मी आता याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे. मीठ टाकल्यावर नीट हलवून घ्यायचे आहे. मीठ कमी टाकायचे, कारण की आपण दही वडे तळल्यानंतर जे आहे आपण जेव्हा खायला घेतो किंवा सर्व करतो आपण, तेव्हा त्याच्यावर वेगळा चाट मसाला वगैरे टाकतो, त्याच्यामध्ये पण मीठ असते. त्यामुळे याच्यामध्ये मीठ टाकताना हे मिठाचे प्रमाण कमी ठेवायचे आहे. तेल गरम करायला ठेवायचे आहे. तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यात जे आहे आपले वडे टाकायचे आहेत. अशा पद्धतीने बघा तेलाला जी उकळी यायला लागली आहे, हळूहळू तेल गरम होत आहे. तुम्ही जे आहे नॉनस्टिक याच्यात पण तळू शकता, लोखंडाच्या कढईत तळू शकता, ॲल्युमिनियमच्या कढईतही तळू शकता, तसं काही नाही आहे. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही हातानेही टाकू शकता किंवा चमच्यानेही टाकू शकता. चमच्यानेही छान पडतात आणि आकारही छोटे छोटे छान दहीवडे येतात. लहान दहीवडे टाकायचे याच्यासाठी की लहान दहीवडे टाकले तर ते छान तळले जातात. छान तळले गेले तर त्यातून कच्चे राहत नाहीत. आता हे अशा पद्धतीने एका भांड्यात पाणी घेऊन घ्यायचे आहे. पिण्याचे पाणी घ्यायचे आहे, आपल्याला साफ पाणी घ्यायचे पिण्याचे. याच्यात आपल्याला ते दहीवडे तळून याच्यात टाकायचे आहेत. लगेच टाकायचे आहे तळल्यानंतर. याच्यातून काढून मग नंतर आपल्याला ते दह्यात टाकायचे आहे. डायरेक्ट दह्यात आपल्याला टाकायचे नाही आहेत, नाही तर आपला घसा खराब होऊ शकतो, कारण की ते तेलात तळलेले असतात. त्यामुळे आपल्याला ते डायरेक्ट त्याच्यात टाकायचे नाही, आपल्याला ते तळून पाण्यात टाकायचे. हे बघू शकता हे अशा पद्धतीने छान वरती आलेले आहे. तेल गरम झाले आणि मग ते आपण टाकल्यानं अशा पद्धतीने छान वरती येऊन जातात. ते थोडे तेल जर थंड राहिले तर ते लगेच वरती येत नाही, ते खाली तळाशी चिपकून राहतात. हे बघू शकता चांगले तेल गरम झालेले आहे. मग त्याला मी ते वरती आलेले आहे, तर छान पद्धतीने याला सोनेरी रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहे. आणि तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला ते टाकायचे आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे, खूप मोठा गॅस करायचा नाही. आतून कच्चे राहायला नको, आतून ते छान पावसारखे फुलायला हवेत, तेलकटही व्हायला नको आणि तेलही त्यांनी शोषायला नको. अशा पद्धतीने आपल्याला हे करायचे आहेत. आणखी तेल गरम झाल्यावर टाकायचे आणि मोठे मोठे दहीवडे नाही टाकायचे, बिलकुल छोटा चमचा घेऊन चमच्यानेच टाकायचे. छोटे छोटे गोळे व्हायला पाहिजे. आपलं छोटं बोर असतं ना, तेवढे तेलात टाकायचे, मग ते फुगून एवढे मोठे होता. हे बघू शकता. आता मी चिंचेचं पाणी पण टाकणार आहे माझ्या दहीवड्यांवर, मला खूप आवडते. चिंचेचं पाणी टाकण्यात मी सुकलेली चिंच आहे, तिला छान धुवून घ्यायची आहे पाण्याने. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडं गरम पाणी टाकायचं किंवा याच्यात पाणी टाकून हे गॅसवर ठेवून द्यायचे. गरम झाले पाणी की ती चिंच पूर्णपणे छानपणे भिजून जाते. बघू शकता दहीवडे तळून वरती आलेले आहेत. सोनेरी रंगावर आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. हे बघू शकता मी काढून घेतले आहे सोनेरी रंगावर तळून. आपण फक्त मीठ टाकले, बाकी काहीच टाकले नाही आहे याच्यामध्ये. मला असेच आवडतात साध्या सोप्या पद्धतीने. आणि असे लगेच तळल्यानंतर पाण्यात टाकून घ्यायचे. ते स्वच्छ पिण्याचे पाणी घ्यायचे, लगेच तळल्यानंतर पाण्यात टाकून घ्यायचे, म्हणजे तेलकट बिलकुल होत नाही ते. मी एक वडा तुम्हाला साधा फोडून दाखवेल की आतून तो कसा झाला आहे. खूप गरम आहेत हे, थोडे थंड होऊ द्या, मग मी तुम्हाला फोडून दाखवेल. हे पाण्यात टाकून द्यायचे, तळून लगेच काढून पाण्यात टाकायचे. पाण्यात नीट बुडवून घ्यायचे आहेत ते छान पद्धतीने, म्हणजे ते सगळं तेल जे आहे जास्तीचं ते निघून जाईल. हे जे अशा पद्धतीने वडे करायला बिलकुलही तुम्ही ते तेल पिणार नाही तुमचे. आता जे चिंच भिजत टाकली आहे छान गरम पाण्यामध्ये, ती भिजली आहे. 15-20 मिनटं त्या पाण्यामध्ये किंवा अर्धा तास 1 तास तुम्हाला जास्त जेवढा जास्त वेळ मिळेल तेवढा जास्त त्या पाण्यामध्ये ती चिंच भिजू द्यायची आहे. मी 15 ते 20 मिनटं ठेवली आहे. त्या पाण्यात भिजल्यानंतर ते हाताने कुस्करून घ्यायचे आहे नीट छान पद्धतीने. तुम्हाला वाटलं तुम्ही गाळण्याने गाळून घेऊ शकता, पण ते पाणी पांचट होते. मला घट्ट पाणी आवडते चिंचेचे. याच्यामध्ये 2-3 चमचे तुम्ही गुळाची पावडर टाकू शकता. तुम्ही किती चिंच घेता त्याच्या पद्धतीने घेऊ शकता. जास्त गोड करायची नाही आपल्याला, एवढं खट्ट मीठ ठेवायचं आपल्याला. तुम्ही वाटल्याच्या जे आहे तुम्ही थोडंसं तिखट वगैरे टाकू शकता. मी तिखट मीठ काहीच टाकणार नाही चिंचेच्या पाण्यामध्ये. मी फक्त थोडासा गूळ टाकणार आहे आणि चिंचेचं पाणी तयार करून घेणार आहे. हे बघू शकता अशा पद्धतीने हे मी चिंचेचं पाणी तयार करून घेतलं आहे गूळ टाकून. गुळाची पावडर तुम्ही टाका किंवा गूळ किसून टाका. ओके, हे अशा पद्धतीने पाण्यात टाकलेले वडे आहेत. आणि हा जो आहे मी एक तळलेला आहे, साधा तळलेला आहे हा. बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट झालेला आहे हा. बघू शकता तेल आहे बाहेरून, पण आतून तेल बिलकुल नाही आहे या वड्याला. आता जे बाहेरून तेल आहे ते सगळे पाण्यामध्ये निघून जाईल. हे बघू शकता आतून एकदम सॉफ्ट झाला आहे, पावसारखा झाला आहे, स्पंजसारखा झालेला आहे हा. आतमध्ये बिलकुल तेल नाही आहे, एकदम पूर्ण शिजलेला, पूर्ण सॉफ्ट, एकदम छान होतो हा वडा. अशा पद्धतीने तुम्ही केला तर बिलकुल तेल उडणार नाही. आणि जे काय थोडेफार बाहेरून तेल असेल ते सर्व पाण्यामध्ये निघून जाते. हे बघू शकता अशा प्रकारे आपण हे नितळून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा पाण्यामध्ये टाकल्यानंतर अशा प्रकारे त्याला नितळून घ्यायचे आहे. हलक्या हाताने नितळून घ्यायचे, सर्व पाणी निघून जाते. आणि मग ते दह्यानंतर लगेच दह्यामध्ये टाकायचे आपल्याला. दही म्हणजे आपण जे दही पेटून घेतलेले आहे त्याचे थोडे ताक करून घेतलेले आहे. तुम्ही ताक नका वापरू, तुम्ही घट्ट दहीच वापरा. ते मिक्सरमध्ये फिरून वापरा. ताक जे आहे ते पांचट असते, ताकाला चव पण नसते. जी तुम्हाला भारीतली चव पाहिजे असेल, जी चव तुम्ही बाजारात खाल्लेल्या दही वड्याला येते तशीच्या तशी चव तुम्हाला पाहिजे, तुम्ही दही वापरा. दही फेटून जे तयार होईल त्याच्यामध्ये तुम्ही जे आहे दही वडे टाका. अगदी बाजारप्रमाणे तयार होतील, अगदी तसेचे तसे तयार होतील, काहीही बदल होणार नाही. खूप छान पद्धतीने. आता याला आपल्याला जे आहे अर्धा तास ते 1 तासच्यात जे आहे आपल्याला होऊ द्यायचे आहे. सर्व तळून अशा पद्धतीने याच्यात टाकून घ्यायचे आहे. पाण्यात टाकायचे, मग दह्यात टाकायचे आहे. हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे सर्व जे आहे नीटपणे जे आहे झाले आहे. थोडे भांड्यात जास्त होत होते म्हणून मी दुसऱ्या भांड्यात काढून घेतले आहे, खाली वाहून जात होते ते. 2 वाट्या जे आहे उडदाची डाळ जी आहे त्याचे दही वडे आहेत दोघी भांड्यांमध्ये. अशा पद्धतीने छान अर्धा 1 तास जे आहे त्याच्यामध्ये नीट शोषले जायला पाहिजे आपली दही. आणि वरतून टाकायला चाट मसाला, तिखट,
लाल मिरची पावडर घेतली आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही एखादा गरम मसालाही वापरू शकता. मी एव्हरेस्टचा चाट मसाला वापरला आहे. एव्हरेस्टचा हा किचन किंग मसाला आहे गरम मसाला, तो सुद्धा तुम्ही वरतून टाकू शकता. पण मी नाही टाकणार, मला नाही आवडत मसाला टाकून. मी फक्त चाट मसाला आणि तिखट टाकूनच छान लागतो तो खूप, आणि खूप सॉफ्ट, तेलकट नाही, काही नाही, एकदम छान बाजारप्रमाणे लागतो. पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही हा गरम मसाला वगैरेही टाकू शकता. अशा पद्धतीने आपल्याला एका वाटीत घेऊन घ्यायचे आहे. अर्धा तास 1 तास, जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटामध्ये छान ते मुरून जातात. आणि एका वाटीमध्ये बाउलमध्ये आपण घ्यायचे आहेत. आपल्याला ज्याच्यात खायचं आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण हे जेवढे पाहिजे आपल्याला तेवढे घ्यायचे आहेत. सर्व याच्यावर तिखट चाट मसाला टाकायचा नाही. प्रत्येकाची आवड वेगळी असते, कोणाला कमी तिखट लागतं, कोणाला जास्त तिखट लागतं. त्यामुळे ज्याला खायचे आहे त्याच्या वाटीत आपण देऊन द्यायचे आहे. सर्व करताना जे आहे असे 2 किंवा 3 4 असे एका वाटीत टाकून घ्यायचे, बाउलमध्ये टाकून घ्यायचे. त्याच्यावर मग चिंचेचं पाणी टाकायचं आहे. याच्यात पण गूळ टाकलेलं आहे, आणि चिंचेचं पाणी 1 चमचा ते 2 चमचा टाकायचे आहे. आणि मग त्याच्यावर चाट मसाला टाकायचा आहे आणि तिखट टाकायचे आहे. तयार, एकदम बाजार स्टाईल, ढाबा स्टाईल, दही भल्ला स्टाईल, जशा पद्धतीने पाहिजे तसे चाट मसाल्याप्रमाणे तुम्हाला हे चाटवाल्याप्रमाणे मिळतील. खूपच स्वादिष्ट लागतात, बिलकुल तेलकट नाही आहे, खूपच सॉफ्ट बनतात. तळल्यावर सुद्धा तुम्हाला मी दाखवले, एकदम पावप्रमाणे ते बनलेले असतात, आतून एकदम सॉफ्ट असतात. दह्यात टाकल्यावर ते अजून सॉफ्ट होतात, बिलकुल तेलकट नाही, काही नाही, स्वच्छ, हेल्दी, स्वतः घरी बनवलेले. उडदाची डाळ खूप हेल्दी असते. थंडीमध्ये तुम्ही नक्की दहीवडे करून खा.